राजमुद्रा बँकिंग करिअरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण शब्दाच्या जाती बघितल्या होत्या 8 आणि 8 ही शब्द जातीची व्याख्या आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही ते राजमुद्रा बँकिंग करिअरमध्ये यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही हे करा. आता त्याच्यातला पहिला जो शब्दाच्या जातीमधला जो पहिलं प्रकरण आहे ते नाम. शब्दाच्या जातीमधला जो पहिलं प्रकरण आहे ते कोणतं आहे? ते नाम येते. लक्षात घ्या. तुम्हाला मी नामाची व्याख्या सांगितली होती. नामाची एकदम शॉर्ट व्याख्या म्हणजे नाव. नामाची सर्वात लहान व्याख्या म्हणजे नाव. मग ते नाव कोणतेही असो, सजीवाचं, मग सजीवामध्ये व्यक्ती असो, प्राणी असो, किडे असो, वृक्ष असो, काही वस्तू, कोणत्याही वस्तूचं नाव आणि कल्पनेचं नाव, या सर्वांना आपण काय म्हणू शकतो? नाव. मग ती व्याख्या दिलेली प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पना, मी कल्पनेने काल एक कल्पनेची व्याख्या सांगितली होती, किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांना व्याकरणात काय म्हणतात? नामे असे म्हणतात. ही नामाची व्याख्या. प्रत्यक्षात असणाऱ्या म्हणजे प्रत्यक्षात येतात किंवा कल्पनेने जाणलेलं, जसं प्रेमळपणा, रागीटपणा मी शिकवलं होतं अगोदर. प्रेमळपणा, रागीटपणा ह्यांना सुद्धा नामं म्हणतात. उदाहरण आपण घेऊ. उदाहरणार्थ पुस्तक प्रत्यक्षात हे चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, हे प्रत्यक्षात असणारे. हिच्यामध्ये वस्तू पण आलेल्या आहेत, व्यक्ती पण आलेल्या आहेत, नाही का? आणि आता खाली बघा, देव हे कल्पना आहे, स्वर्ग कल्पना आहे, अप्सरा कल्पना आहे, नंदनवन कल्प, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वत्ता, हे सर्व काय येतं? हे सर्वच्या सर्व काय येतं? कल्पना आहे. म्हणजे मी जेवढे मी गोल केले ते काय येतं? कल्पना. ते सर्वच्या सर्व काय येतं? कल्पना. आता बघा ही जी व्याख्या, एकाच जातीतील पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाव. आता बघा, नाम म्हणजे मग कोणते नाम? आता बघा, नामाचे 3 प्रकार पडतात. नामाचे किती प्रकार पडतात? नामाचे प्रकार पडतात 3. आता लक्षात घ्या, नामाचे जेव्हा मी म्हणतो 3 प्रकार पडतात, मला पहिला प्रश्न तयार होतो, शब्दजाती किती? 8. त्यातला पहिला जो प्रकार घेतला आपण तो नाम. पण नामाचे 3 प्रकार पडतात. नामाचे किती प्रकार पडतात? 3. त्यातला पहिला येतो सामान्य नाव. नंबर 2 येतो विशेष नाव. नंबर 3 येतो भाववाचक नाव. नंबर 3 येतो भाववाचक नाव. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. टोटल तसे नामाचे 5 प्रकार पडतात, पण मेनली 3 आहे आणि परत त्या सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. असे 5 येतात. ते आपण कोणते ते पुढे बघू आपण. मग नामाची ही व्याख्या झाली प्रत्यक्ष आणि कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना नाम असे म्हणतात. नामाचे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता त्यातलं आपण पहिले बघू सामान्य नाम म्हणजे काय. सामान्य नाम म्हणजे काय. आता लक्षात घ्या, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आता लक्षात घ्या, एकाच जातीच्या, समजा मी मुलगा म्हटला, लेखणी म्हटलं, घर म्हटलं, शाळा म्हटलं, नदी म्हटलं, अप्सरा म्हटलं, आता हे नामं येतं. आता जर मला एक मिनटं. आता बघा, बघू आपण हे जे सामान्य नाम येते, तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामचा आपण तक्ता तयार करू. सामान्य नाम, विशेष नाम, हे 2 बघू पहिले आणि नंतर लास्टला भाववाचक नाम. सामान्य नामामध्ये
जर मी मुलगा घेतला, मुलगा, नदी, पर्वत, पुस्तक, शहर, मुलगा सामान्य नाम म्हणजे एकाच जातीचे नाव, म्हणजे मी मुलं म्हटले तर सर्व मुलंच त्याच्यामध्ये येतील, त्यामध्ये मुली येणार नाही, त्याच्यामध्ये मुली येणार नाही, लक्षात घ्या. मी जर म्हटलं नदी तर त्याच्यामध्ये नदीच येणार, बाकी काही येणार नाही. मी जर पर्वत म्हटलं तर पर्वतच येणार, म्हणजे एकाच जातीचे सगळे त्यात वस्तू आहे, सगळे वस्तू किंवा व्यक्ती किंवा कल्पना असं. पुस्तक म्हटलं तर सर्व पुस्तकच येणार, शहरं म्हटलं तर सर्व शहरं. सामान्य नाम म्हणजे एकाच जातीचे एकाच सारख्या गोष्टी. आता मला त्यातला विशेष नाम तयार करायचे, त्यातलं काय तयार करायचे, विशेष नाम. मग मुलगा म्हटलं, मी मुलगा म्हटला, राज घेतला, काय घेतला, राज. सामान्य नामातून मी विशेष नाम तयार केला, सामान्य नामातून मी विशेष नाम तयार केला, राज. मी म्हटलं नदी, नद्या भरपूर येतं, नद्या भरपूर आहे, पण मी त्यातलं म्हटलं गोदावरी. मी त्यातून म्हटलं गोदावरी, नाही का. पर्वत भरपूर येतं, पर्वत भरपूर आहे, पण पर्वतामध्ये मी म्हटलं हिमालय पर्वत. आलं लक्षात. म्हणजे मी सामान्य नामातून विशेष नाम मला काढता आलं पाहिजे. सामान्य नाम म्हणजे एकाच जातीचे सर्व, सामान्य नाम म्हणजे एकाच जातीचे सर्व. पुस्तकं भरपूर आहे, पण मी म्हटलं श्यामची आई. मी काय म्हटलं, श्यामची आई. आलं लक्षात. पुस्तक एक जात झाली, पर्वत एक जात झाली, मग त्यात सर्व पर्वत येणार. पुस्तक एक झाली तर सर्व प्रकारचे पुस्तक येणार. नदी एक झाली तर नदी एक जात आहे आणि सर्व त्या नद्या त्याच्यामध्ये येणार. मुलगा एक जात झाली तर सर्व मुलं त्याच्यामध्ये येणार. त्याला म्हणायचं सामान्य नाव, त्याला म्हणायचं सामान्य नाव. शहर तर मग शहर एक जात झाली, याच्यामध्ये सर्व शहरच येतील. त्यातलं मी म्हटलं बुलढाणा, त्यातलं मी म्हटलं बुलढाणा. आलं लक्षात. त्याच्यानंतर भाववाचक नाव. त्याच्यानंतर आपण काय करू, भाववाचक, नाव. हे समजलं. सामान्य नामातून मला विशेष नाम करतं. एक्झाममध्ये विचारतं की खालीलपैकी सामान्य नाम कोणतं, खालीलपैकी विशेष नाम कोणतं, खालीलपैकी भाववाचक नाम कोणतं, किंवा त्याची व्याख्या पण विचारतात. आता भाववाचक नाम, भाव, याच्यामध्येच भाव आलेले आहे. इमॅजिनेशन, कल्पना, फिलिंग, याच्यामध्ये फिलिंग असते. काय असते, फिलिंग. हे डोळ्यानं दिसत नाही, लक्षात घ्या. भाववाचक नाम डोळ्याने दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, याच्यात फक्त फिलिंग असते, डोळ्याने दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, फक्त फील करता येते. आता लक्षात घ्या. असे आपण नाव पाहिले. सौंदर्य, आपण असे नावं पाहिले. सौंदर्य, गोडी, किंवा आपण त्याला गोडवा बी म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो, गोडवा, नाही का. गोडवा आपण दाखवू शकत नाही. साखर दाखवू शकतो, पण साखरेमधला गोडवा नाही दाखवू शकत, म्हणून ते भाववाचक नाव. मी मित्र दाखवू शकतो, मी माझा मित्र दाखवू शकतो, पण त्यातली मैत्री नाही दाखवू शकत, भाववाचक नाव. मी शत्रू दाखवू शकतो, पण त्यातलं किती शत्रुत्व आहे हे नाही दाखवू शकत, शत्रू. त्याला भाववाचक नाव म्हणतात. शत्रुत्व, मी शत्रू दाखवू शकतो, पण त्यातले शत्रुत्व नाही दाखवू शकत. मी मित्र दाखवू शकतो, पण त्यातली मैत्री नाही दाखवू शकत. मी साखर गोड साखर गोड दाखवू शकतो, परंतु त्याला गोडवा नाही दाखवू शकत, त्यातली गोडी नाही दाखवू शकत. मी एखादं बाळ दाखवू शकतो तुम्हाला, पण त्यातला बालपण नाही दाखवू शकत, बालपण. म्हणजे थोडक्यात काय की भाववाचक नाम असं नाम असते जे फील केलं जाते, ओनली फिलिंग, जे फील केलं जाते, पण डोळ्याने दिसत नाही आणि स्पर्श करता येत नाही. त्या सर्वांना याच्यात मग प्रेमळपणा येतो, नाही का.
प्रेमळपणा येतो, याच्यामध्ये मी प्रेमळपणा पण ॲड करू शकतो, याच्यात मी प्रेमळपणा पण ॲड करू शकतो. तर हे झाले भाववाचक नाम. मग तुम्हाला जर प्रश्न आला की नामाचे किती प्रकार पडतात, तर नामाचे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक. पण मी म्हटलं टोटल नाम 5 येतं, पण या सामान्य नामाचे परत 2 प्रकार पडतात. या सामान्य नामाचे परत 2 प्रकार पडतात, लक्षात घ्या. या सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम, हे 2 प्रकार पडतात. म्हणजे टोटल नामाचे 5 प्रकार होतात. पण आपल्याला एक्झाममध्ये नामाचे किती प्रकार पडतात याचं उत्तर फक्त 3 येते. मग सामान्य नामाचे पदार्थवाचक आणि समूह. पदार्थवाचक म्हणजे तो पदार्थ कशापासून तरी बनलेला आहे. उदाहरणार्थ या पदार्थामध्ये जर मी घेतले साखर, रवा, पीठ, सोने, चांदी, हवा, हे सर्व पदार्थ. हवा बघा, हवा काय जण म्हणतात सर हवा भाववाचक नामामध्ये येते. हवा भाववाचक नामामध्ये येत नाही, कारण हवा ही कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन यांच्याकडून बनलेली आहे, लक्षात घ्या. समूहवाचक नाम, समूहवाचक म्हणजे कशाचा तरी समूह. जसे 11 प्लेयर एकत्र आले की टीम तयार होते, अनेक जजेस एकत्र आले की बेंच तयार होते, अनेक शिक्षक एकत्र आले की वृंद तयार होतात, विद्यार्थी एकत्र आले की क्लास तयार होते. त्याला समूहवाचक नाम म्हणतात, समूहवाचक नाम म्हणतात. त्याला काय म्हणतात? समूहवाचक नाम. मग त्याच्यामध्ये जर घेतलं आपण तर वर्ग येते, संघ येते, नाही का, वर्ग येते, संघ येते, जुडगा येते, किल्ल्यांचा जुडगा, वर्ग, संघ, जुडगा, हे समूहवाचक नाम आहे. आता हे झाले नामाचे प्रकार आणि सामान्य नामाचे उपप्रकार. सामान्य नामाचे मग तुम्हाला काय करतील, विचारला एखादा पदार्थवाचक नाम देतील आणि म्हणतील खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. पदार्थवाचक नाम सुद्धा सामान्य नाम आहे आणि समूहवाचक नाम सुद्धा कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे. आलं लक्षात? आता प्रश्न कसा तयार होतो, विचारला तुम्ही थोडा 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि मला विचार करा की याला कोणत्या नाउनचं म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, कोणत्या नामाचं मी एकवचन अनेकवचन करू शकतो. कोणत्या नामाचं मी एकवचन अनेकवचन करू शकतो, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झाममध्ये विचारतात. वचन नावाचा एक टॉपिकच आहे, परंतु मला याच्यातला कोणतं नाम एकवचनी आणि कोणतं नाम अनेकवचनी होऊ शकते. एकवचनी आणि अनेकवचनी म्हणजे काय? एकवचनी म्हणजे मी फक्त त्याच्यासमोर एक लावू शकतो, ते एकवचनी. ज्याच्यासमोर मी 1, 2, 3 लावू शकतो, ज्याच्यासमोर मी 1, 2, 3 लावू शकतो ते अनेकवचनी. ज्याला मी मोजू शकतो ते अनेकवचनी, ज्याला मी मोजू शकत नाही ते एकवचनी. आता बघा, मी नदीचं नद्या म्हणू शकतो. 1 नदी, 2 नद्या, 3 नद्या, 1 पर्वत, 2 पर्वत, 3 पर्वत, 1 पुस्तक, 2 पुस्तके, 3 पुस्तके, 4 पुस्तके, 1 शहर, 2 शहरे, 3 शहरे, 4 शहरे. म्हणजे मी याचा नदीचं नद्या करू शकतो, पर्वतचं पर्वते करू शकतो, पुस्तकचं पुस्तक करू शकतो, मुलगाचा मुले करू शकतो, शहराचा शहरे करू शकतो. म्हणजे सामान्य नामाचं मी अनेकवचन करू शकतो, सामान्य नामाचं मी अनेकवचन करू शकतो. आता बघा, विशेष नाम राज मी 1 राज, 2 राज, 3 राज नाही म्हणू शकत. गोदावरी, 1 गोदावरी, 2 गोदावरी, 3 गोदावरी. तर विशेष नामाचं अनेकवचन होत नाही. मग कधी आता एका वर्गात 2 राज असू शकतात, एका वर्गात 2 राज असू शकतात, तर तेव्हा काय अट राहील ते आपण याच टॉपिकमध्ये शेवटी बघू. फक्त एवढं लक्षात ठेवा, विशेष नामाचं अनेकवचन होत नाही, विशेष नामाचं अनेकवचन होत नाही, तो एकवचनीच राहतो. नंतर येते भाववाचक नाम. मला सांगा, मी असं मोजू शकतो काय, यार ही साखर 5 गोड आहे, ही साखर 7 गोड आहे, ही साखर 10 गोड आहे. हे शत्रुत्व, हे तुझं माझं शत्रुत्व 5 आहे, 10 आहे, नाही का. तुझ्या आणि माझ्यात 10 प्रेमळपण आहे, 15 प्रेमळपण आहे, 1 प्रेमळपण आहे, 2 प्रेमळपण आहे, बिलकुल नाही. मी याला 1, 2, 3 मध्ये मोजू नाही शकत. म्हणून हा भाववाचक नाम सुद्धा एकवचनी. मग एकवचनी नाम कोणतं येतं? विशेष नाम
आणि भाववाचक नाम. आणि अनेकवचनी कोणतं येते? सामान्य नाम. आता बघा या सामान्य नामामध्ये पण एक वर्ग, दोन वर्ग, तीन वर्ग म्हणू शकतो. एक संघ, दोन संघ, तीन संघ, एक जोडगा, दोन जोडगे, तीन जोडगे म्हणू शकतो. पदार्थवाचक एक तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर असं थोडी म्हणता की यार मला एक साखर दे, दोन साखर दे, तीन साखर दे. इथं आपण पाणी बी म्हणू शकतो. दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी नाही म्हणू शकत. दूध पण कशामध्ये येते? पदार्थवाचकमध्ये. दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही लिटर मागता, 1 लिटर दूध द्या, 1 लिटर पाणी द्या. ते लिटर एकमध्ये काउंट नाही होत. लिटर एक माप आहे. लिटर एक माप आहे. मला माप नाही पाहिजे, मला क्लिअर. आपण दुकानामध्ये गेलो की 1 पेन द्या, 2 पेन द्या, 3 पेन द्या असं म्हणतो. पण दुकानामध्ये गेल्यानंतर मी 1 साखर द्या, 2 साखर द्या नाही म्हणू शकत. किलो म्हणतो, किलो एक माप आहे. मला 1 चांदी द्या, मला 1 सोनं द्या, नाही. मी ग्राम म्हणतो, कारण ग्राम एक माप आहे. ग्राम काय एक माप आहे. पाणीसुद्धा मी मोजू नाही शकत 1, 2, 3 मध्ये. मी त्याला मापू शकतो लिटरमध्ये. मी त्याला मापू शकतो लिटरमध्ये. हां, आलं का लक्षात? हा पदार्थवाचक नाम आहे, हा एकवचनी आहे. हा जो पदार्थवाचक नाम आहे हा एकवचनी आहे. आलं लक्षात? आणि समूहवाचक नाम हा अनेकवचनी आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न तयार होतो की खालीलपैकी एकवचनी कोणता आणि अनेकवचनी कोणता. परीक्षेमध्ये प्रश्न तयार होतो की एकवचनी नाम कोणता आणि अनेकवचनी नाम कोणता. तर लक्षात घ्या. सॉरी, तर विशेष नाम, भाववाचक नाम आणि पदार्थवाचक नाम हे एकवचनी आहेत. अनेकवचनीमध्ये सामान्य नाम येते आणि समूहवाचक नाम येते. अनेकवचनीमध्ये सामान्य नाम येते, सॉरी, सामान्य नाम येते आणि समूहवाचक नाम येते. आता समजून प्रश्न कसा विचारतात की खालीलपैकी कोणता नाम अनेकवचनी. मग तुम्हाला ऑप्शन देतील. हां, कोणतं नाम अनेकवचनी. तुम्हाला विशेष नाम देतील, भाववाचक नाम देतील, पदार्थवाचक नाम देतील आणि सामान्य नाम देतील, किंवा सामान्य नामाच्या ऐवजी समूहवाचक नाम देतील. तर सामान्य नाम आणि समूहवाचक नाम हे अनेकवचनी येतं. बाकीचे तिन्ही नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम हे एकवचनी. हे एकवचनी. आलं का लक्षात? समजून घ्या. आता हे झाली त्याची सर्वसाधारण माहिती. आता याला आपण काय करू, याला आपण आता सर्व डिटेलमध्ये घेऊ. त्यातलं आपण पाहिलं होतं एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे. आता बघा, एकाच जातीची, जात कोणती? एकच. समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाम दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे. आता समजून घ्या. एकच जात तुम्हाला समजली. नदी एक जात आहे, पर्वत एक जात आहे, त्यानंतर मुलगा एक जात आहे, शहर एक जात आहे, नाही का? हे बघा, मुलगा, लेखणी, घर, शाळा, नदी, अप्सरा. हे अप्सरा येणार नाही, सॉरी, अप्सरा येणार नाही. आणि हा राक्षस, हे 2 येणार नाही. ते बाय टायपिंगमध्ये मिस्टेक झालेले, लक्षात. आता आपण बघू सामान्य नामाचे प्रकार. नामाचे नाही, सामान्य नामाचे प्रकार बघू. समुदायवाचक नामे, त्याला समूहवाचक नामे म्हणतात. याला काय म्हणतात? समूहवाचक नामे. याला दुसरा अर्थ होतो समूहवाचक नामे. म्हणजे समूहाला दिलं. आपण उदाहरण पाहिलं तर वर्ग, विद्यार्थी एकत्र आले की वर्ग तयार होतो. खेळाडू एकत्र आले की संघ तयार होतो. किल्ल्या एकत्र आले तर जुडगा तयार होतो. हांड्यावर हांडे ठेवले तर उतरंड तयार होते, नाही का?
केळीचा बंच असते, द्राक्षाचा बंच असते, नाही का. अनेक पुस्तकं एकत्र आले की पुस्तकाची चाळ तयार होते. तर हे समूह असतात. अनेक गोष्टी एकत्र आल्या की त्याला समूहवाचक नाम. उदाहरणार्थ कळप, वर्ग, सैनिक एकत्र आले, घड, नाही का, द्राक्षाचा घड, समिती, अनेक मेंबर एकत्र आले की, अनेक सदस्य एकत्र आले की समिती तयार होते. ही समूहाला दिलेली नामे आहेत. यांना कोणी समुदायवाचक नामे असे म्हणतात. आता दुसरा जो प्रकार पाहिला आपण, तो कोणता होता? पदार्थवाचक नाम. तो कोणता आहे आपला? पदार्थवाचक नाम. लक्षात घ्या. पदार्थामध्ये आपण सोनं, तांबे, दूध, साखर, कापड, हे संख्येशिवाय इतर परिमाण, म्हणजे ज्या संख्या नाही आहेत, म्हणजे संख्या येत नाही, म्हणजे संख्येशिवाय इतर परिमाण मोजण्याचे पदार्थ आहे. जर सोनं मी ग्राममध्ये मोजतो, दूध मी लिटरमध्ये मोजतो, साखर मी किलोमध्ये मोजतो, कापड मी मीटरमध्ये मोजतो. असं म्हणू शकतो का मी 1 कापड आणलं, 2 कापड आणलं, 3 कापड आणलं, मी मीटरमध्ये कापड आणलं. तर हे सगळे पदार्थवाचक नाम आहेत. हे सगळे काय आहेत? पदार्थवाचक नाम आहेत. आता समजून घ्या. पण मराठीत याची सर्वांची गणना सामान्य नामातच होते. जसं आपण पाहिलं, सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. पदार्थवाचक आणि समूहवाचक. त्याला समुदायवाचक असे पण म्हणतात. समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. आलं का लक्षात? तर हे दोन्हीच्या दोन्ही सामान्य नामामध्ये ॲड होतात. या 2 मध्ये काय वैशिष्ट्य की पदार्थवाचक जो नाम आहे तो एकवचनी. हा नाम कसा आहे? एकवचनी. आणि हा जो नाम आहे हा कसा आहे? अनेकवचनी. सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम हा एकवचनी आहे, समुदायवाचक नाम हा अनेकवचनी आहे. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की सामान्य नाम आणि पदार्थवाचक नाम. तर आता एकंदरीत आपण जेवढे बी आपण बघितलं, आपण शब्दाच्या जाती पाहिल्या 8. त्याच्यामधला आपला पहिला प्रकार येतो नाम. नामाची आपण व्याख्या पाहिली. नामाचे 3 प्रकार पाहिले: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाची व्याख्या पाहिली. सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या अनेक सारख्याच गोष्टी. त्यात नदी, पर्वत, मुलगा, शहर आपण पाहिलं. त्याच्यामधून मला विशेष नाम तयार करता आला पाहिजे. सामान्य नामातून मला विशेष नाम तयार करता आला पाहिजे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर प्रश्न तयार होतो की भाववाचक नाम फक्त आपण फील करू शकतो. त्याला मी डोळ्यानं पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. प्रेमळपणा, रागीटपणा, मित्र पाहू शकतो, मैत्री पाहू शकत नाही. शत्रू पाहू शकतो, शत्रुत्व पाहू शकत नाही. तर हे भाववाचक नामाचे प्रकार पडतात. परत सामान्य नामामध्ये 2 प्रकार पडतात: पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. नंतर प्रश्न तयार होतो की हे जे 5 नामं येतं, टोटल 3च प्रकार पडतात, पण आपण 5 धरले तर याच्यातले अनेकवचनी कोणते आणि एकवचनी कोणते? तर अनेकवचनीमध्ये फक्त 2च येतात: सामान्य नाम आणि समूहवाचक नाम. त्याला समुदायवाचक नाम पण म्हणतात. बाकी 3च्या 3 विशेष नाम, भाववाचक नाम आणि पदार्थवाचक नाम हे सर्व एकवचनीमध्ये येतात. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण विशेष नामाबद्दल माहिती बघू. विशेष नामाचे उदाहरणं. नंतर पोलीस भरतीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे या नामामधला तो भाववाचक नाम. तर भाववाचक नाम आणि विशेष नाम आपण एका ह्याच्यामध्ये घेऊ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला काही पण अडचण आली तर तुम्ही राजमुद्रा बँकिंग करिअर बुलढाणा येथे भेट द्या. तुमच्या प्रत्येक समस्याचं शंकेचं इथे निरसन केलं जाईल. थँक्यू.